नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश मोकल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आपण नाईट ट्रेक करणार आहोत आणि त्यासोबत नाईट लँडस्केप किंवा ॲस्ट्रोफोटोग्राफी और नाईट फोटोग्राफी आपण करणार आहोत. सकाळी सनराईज शूट करून मग आपण डिसेंड करणार आहोत. पण आपली जर्नी कुठून चालू झाली ते आपण बघूया. मी निघालो ठाण्यापासून वसईकडे आणि वसईला प्रतीक, कुंदन, प्रज्ञेश, यतीन आणि अभिजित आम्ही निघालो इनोव्हामधून. इनोव्हा पूर्णपणे पॅक, आम्ही 6 जण आणि आमचं सामान. तर तिथून आम्ही पोचलो बारी गावात आणि बारी गावापासून कळसुबाई शिखर आहे जवळपास 3-3.5 तासाचं. पण आम्हाला शूट करून ट्रेक करायला जवळपास एक 4 तास लागले आणि ती जर्नी आता तुम्ही बघाल. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. 12:16 आली आहे. कळसुबाईच्या बारी गावात पोचलो आहे. देवळात उभा आहे आता. मंदिरात काही फोटो आणि व्हिडिओ काढले. थोडी वेगळी फ्रेम ट्राय करूया. ट्रेकला सुरुवात करतोय. कुठल्या तरी एका घरात कीर्तन चालू आहे. त्याचा छान आवाज येत आहे. आम्ही आता ट्रेक करतोय बारी गावातून कळसुबाई शिखर. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. आम्ही आता नाईट ट्रेक करतोय. तर ऑन द वे रूटमध्ये काही नाईट फोटोज काढू आणि दिवस उजाडायच्या आधी पोहोचू, ज्याने की आम्हाला सनराईज शूट करता येईल. मी साधारण 4-5 वर्ष आधी आलो होतो तेव्हा वरच्या रूटला आता लाईट दिसते, तेव्हा नव्हते. सोलार लाईट्स लावल्यात. मंदिराकडून ट्रेक चालू केला. कळसुबाईच्या डोंगराची छान फ्रेम कॅप्चर करण्यासाठी शेताजवळ थांबलो आणि हा पहिला फोटो कळसुबाई शिखराचा. अमेझिंग असा आहे क्लिक. ही फ्रेम कॅप्चर करून आम्ही परत ट्रेकला सुरुवात केली. वाटेत 2-3 शिडी पॅच क्रॉस केले. त्यातला हा शिडी पॅच आम्हाला फारच आवडला. त्यातले काही कॅमेरामध्ये काढलेले क्लिक्स मी शेअर करतोय, हे तुम्ही पाहू शकता. गोप्रोमध्ये किती व्ह्यू दिसतोय माहीत नाही या लाईटमध्ये, बट आम्ही या झाडाचे 2-3 वेगवेगळ्या अँगलने फोटोज काढले. ते तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता. थोडं ड्रॅमॅटिक आहे. ड्रॅमॅटिक म्हणण्यापेक्षा थोडं हॉरिफाईंग आहे. खालून निघालो तेव्हा 20-21 डिग्री होतं, आता 16 डिग्री आहे. वारासुद्धा वाहतो आहे. खूप थंड वाटतं आहे. पोरांनी ब्रेक घेतला आहे खाण्यासाठी. ट्रेकला सुरुवात केलेली 12:30 वाजता, टू बी स्पेसिफिक 12:20, आणि आता झाले 3:54. 20 मिनिटाच्या अंतरावर आहोत. फक्त खाण्यासाठी ब्रेक घेतला आहे. कॅमेरा सेट केला आहे मी ट्रायपॉडवरती आणि ही एक फ्रेम आहे. सो प्लॅन करतो आहे ह्या फ्रेमचा एक टाईमलॅप्स घ्यायचा. थंडी एवढी वाढली की पोरांनी शेकोटी पेटवली आहे. अंगारों में हात. कळसुबाई शिखराची शेवटची पायरी. ही शिडी संपली की कळसुबाईच्या शिखरावरती आपण पोहोचतोय.
आपण पोचलो आहोत कळसुबाई शिखरावर. आता वाजलेत 5. गर्दी नाही आहे, तर 1-2 छान फोटोज काढून घ्या मंदिराचे. इथे गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला काही एक्सपेरिमेंटल फोटोज, नाईट शॉट्स काढता येतात. तुम्ही हा क्लिक बघू शकता. वारा खूप आहे आणि थंडीसुद्धा तेवढीच आहे. 15 ते 14 डिग्री टेम्परेचर आता झालं आहे. आम्हाला येताना कुठेच त्रास झाला नाही. जागोजागी मार्किंग केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला नाईट ट्रेक करताना सुद्धा कुठे त्रास होणार नाही. तुम्ही वाट हरवणार नाही. मंदिराच्या समोरनं काही फोटोज काढले आणि मागे पाहिलं तर आकाशात मिल्की वे म्हणजे आकाशगंगासुद्धा दिसत होती. तर मी आणि प्रतीकने काही फ्रेम्स कॅमेऱ्यात टिपल्या. ते आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. खूप अप्रतिम असे वेगवेगळे फ्रेम्स मी आणि प्रतीकने कॅमेऱ्यात टिपायचा प्रयत्न केलेला आहे. डोंगरावरती वारा भरपूर आहे, त्यामुळे ऑडिओ तुम्हाला कितपत ऑडिबल आहे माहीत नाही. खूप ब्युटिफुल फ्रेम्स तुम्ही पाहू शकता आकाशगंगाचे. चला तर आता सूर्योदय होण्याची वाट बघूया आणि त्याच्या पुढचा भाग काय मिळतो पाहूया. वारा आणि थंडी एवढी आहे की लोकांनी देवळाच्या मागच्या साईडला आडोसा घेतला आहे. वारा एवढा आहे त्यामुळे फोटो काढताना शेक होत आहे हात. मी मंदिराच्या वेगवेगळ्या बाजूने एक 4 ते 5 क्लिक्स काढले, पण वारा तुम्हाला माईकमध्ये सुद्धा जाणवत असेल आणि झेंड्यांकडे पाहून पण तुम्हाला कळेल की केवढा वारा आहे. $70-200 लावले आहे आणि काही लँडस्केप क्लोज शॉट्स घ्यायचं ट्राय करतो. सनराईज अजून झाला नाही, बट टॉयलेट व्ह्यूमध्ये जे काय मिळेल ते कॅप्चर करतो. खूप सुंदर असं सनराईज झालं आहे. बरेच लोक आहेत आता कळसुबाईच्या शिखरावर. सनराईज होताना मी काही फोटोज काढले, ते तुम्ही आता पाहू शकता. पावणे 9 झाल्यात आणि आम्ही कळसुबाईचं डोंगर उतरायला चालू केलं आहे. निघत असताना गर्दी कमी झाली होती, तर मी मंदिराच्या चारी बाजूने एक व्हिडिओ शॉट घेतला. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या चारी बाजूला वारली पेंटिंग केलेलं आहे. हे फार सुंदर दिसतं आहे आणि त्यामुळे मंदिराला एक छान लुक आलेला आहे. रात्री आम्ही ह्याच झाडाचे बरेचसे फ्रेम्स वेगवेगळ्या प्रकारे आम्ही कॅप्चर केले आहेत, ते तुम्ही पाहिलेच आहेत. हाच तो झाड. त्यांना उतरू दे, मग आपण उतरू. हां बाबा
मोठा माकूर डेंजर. टपली नाही मारली म्हणजे नशीब झालं माझं. माझ्या अंदाजाने हे जे सगळं कचरा दिसतोय साईडली, कारण इथे बरेच आहेत ते बॅगवर येऊन चढतात आणि तुम्हाला काहीच नाही करतायत. कारण ही शिडी जेवढी दिसते तेवढी इझी नाही आहे आणि त्या कारणास ह्या इन्सिडेंट्सपासून वाचणं थोडंसं टास्कफुल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटन हिट करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवू शकता. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा. मी येत्या काही महिन्यात लँडस्केप फोटोग्राफी व्लॉग, नाईटस्केप फोटोग्राफी व्लॉग, ॲस्ट्रो, सीस्केप्स असे बरेच व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर ते तुमच्याकडनं मिस झाले नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही बेल आयकन हिट करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.